नमस्कार सखीनो, श्री स्वामी समर्थ. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. 25 जूनला अंगारकी संकष्टी आहे. त्याचे महत्त्व आणि माहिती काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. 21 चतुर्थीचे फळ एक अंगारकी चतुर्थी केल्याने होते. अंगारकी चतुर्थीची आध्यात्मिक व आणि धार्मिक महत्त्व काय आहे ते आज आपण पाहू. तब्बल 21 चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारकी चतुर्थीची व्रत केल्याने मिळते. अंगारकी चतुर्थीची आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व काय आहे? आपल्यापैकी अनेक जण गणरायाची आराधना करत असतात. संकष्टी चतुर्थीला उपवास करणारे देखील अनेक जण आहेत. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. 2024 या वर्षात केवळ एकच अंगारकी चतुर्थी असून 25 जूनला आहे. अंगारकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे. तब्बल 21 चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने मिळते. अंगारकी चतुर्थीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व काय आहे ते आज आपण पाहू. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. याविषयीची पौराणिक कथा काय आहे? गणेश भक्त भारद्वाज ऋषी अवंती नगरीमध्ये राहत असताना शिप्रा नदीच्या काठावर एकदा स्नान करण्यासाठी गेले. तिथे एक अप्सरा स्नान करत असल्याने मोहित होऊन त्यांनी आपलं तेज अप्सरेकडे टाकलं आणि ते पृथ्वीनं धारण केलं. त्यापासून पृथ्वीला एक पुत्र प्राप्त झाला. 60 वर्षापर्यंत तो पृथ्वीकडे होता. नंतर पृथ्वीने तो भारद्वाज ऋषींना परत दिला. त्याने या पुत्राचा उपनयन संस्कार केला आणि त्याला गणेशाची उपासना करण्यास सांगितले. त्या पुत्राने गणपतीची 1000 वर्षापर्यंत उपासना केली आणि गणपती त्यांना प्रसन्न झाले. त्या दिवशी गणपती त्यांना प्रसन्न झाले. तो दिवस होता मंगळवार आणि त्या दिवशी चतुर्थी होती. श्री गणेशाने त्यांना इच्छित वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याप्रमाणे श्री गणेशाला सांगितले की स्वर्गात राहून मला अमृत प्राशन करायचे आहे. श्री गणेशाने त्या पुत्राची मनोकामना पूर्ण केली आणि भविष्यात मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे नाव पडले. या दिवशी जो माझी आराधना करेल त्याला इच्छित फळ मिळेल असे सांगितले. तेव्हापासून गणपतीला अंगारक हे नाव पडलं. या पुत्राने परमेश्वराला प्रार्थना केली की जो कोणी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुमचं व्रत पूजन करेल त्याची सकल मनोकामना पूर्ण करा. म्हणून ज्या लोकांचे विवाह होत नाहीत त्यासाठी अंगारकी चतुर्थीचे व्रत करावं. त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी अमंगल दूर करून मंगल प्राप्तीसाठी अंगारकी चतुर्थीचे व्रत केला जातो. 21 चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ केवळ अंगारकी चतुर्थीचे एक व्रत केल्याने पूर्ण होतं. गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वाचे चतुर्थीला कोणते उपाय करावेत? जे गणपती, शक्ती आणि शिव यांचे प्रतीक मानले जातात. दुर्वाचा उगम समुद्र मंथनाच्या वेळी झाला असे म्हटले जाते. समुद्र मंथनानंतर जेव्हा असुराकडून अमृत घेऊन जात होते तेव्हा त्याचे काही थेंब दुर्वावर पडले. त्यामुळे ते पवित्र आणि अमर झाले आणि कधीही नाश पावत नाही. दुर्वांना अमृता अनंता महाऔषधी म्हणून ओळखले जाते. दुर्वा केवळ माणसासाठीच नाही तर प्राण्यांना सुद्धा प्रिय असतात. हिंदू परंपरेत कोणत्याही शुभ कार्यात दुर्वा वापरल्या जात नाहीत. फक्त गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा वापरतात. दुर्वाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते. लग्नाच्या शुभ विधीमध्ये दुर्वाचा वापर केला जातो. बुध ग्रहाचा उत्तम उपाय. जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. हा उपाय केल्याने बुध ग्रहाशी संबंधित अडथळे दूर होतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही बुधवारी गाईला हिरवे गवत खाऊ घातले तर त्यामुळे देखील घरातील कलह दूर होतात. जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तर गणपतीच्या पूजेमध्ये 5 दुर्वामध्ये 11 गाठी अर्पण करा आणि ते करत असताना श्री गणेशाय नमः दुर्वाकुरन समर्पयामी या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने तुमचे सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला सुख समृद्धी मिळेल. माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. श्री स्वामी समर्थ.